मी धडपड चाललो त्यापासून माझ्या लक्षात आलं की बाबा यांना माझा हॉर्न हे डोक्यात यांनी बसवून ठेवलेला आहे आणि ते आले की आपोआप इकडे या रस्त्या कडेला बाहेर यायला चालू होतात आणि ते तसे येतात बाहेर. गेल्या 8 वर्ष कोरोना काळाच्या आधीच आम्ही थोडी थोडी त्याला गहू तांदूळ आणून घालत होतो. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकाचे खाऊन दुसऱ्याला मत, दोघांचं खाऊनही तिसऱ्यालाच हात. निवडून आलेले सर्वांच्या तोंडावर हात फिरवत राहिले, पण ज्यांचं खायचं त्यांच्याच पाठीशी कसं उभं राहायचं याचा एक आदर्श रंकाळा तलावातील राजहंसांनी घालून दिलाय. त्यांना तुम्ही कितीही जवळ बोलवा, ते तुमच्याकडे येत नाही, पण त्यांना धान्य कडधान्य घालून रोज काळजी घेणाऱ्याच्या मोटरसायकलीचा हॉर्न लांबून जरी वाजला तरी तलावात मध्यभागी असलेले सर्व राजहंस काठावर येणार हे ठरून गेले. रंकाळा तलावात 1-2 राजहंसच आहेत असं नाही, तर 32 राजहंस आहेत. त्यातले काही आजारी आहेत. म्हातारपोट या आजाराने त्यांना ग्रासले, पण आता सर्वांचीच प्रकृती बरी आहे. 3 राजहंसांना तर रविवारी सकाळी पिल्ले झाली. म्हणजे रंकाळा तलावात आता राजहंसाची आणखी भर पडली आहे. याही पेक्षा रंकाळा तलावाचा काठ अजूनही बऱ्यापैकी जैवविविधतेला पोषक ठरलाय. राजहंसाचा पक्का मित्र झालेली ही व्यक्ती म्हणजे विजय साळुंखे. कोल्हापुरातील सर्व परंपरांचे जतन करणारे, व्यायामाचा संदेश देणारे, जगातील 2,500 वेगवेगळ्या टोप्यांचा संग्रह करणारे, मांसाहारी जेवणाचा व्यवसाय करणारे आणि पशुपक्षी आणि प्राण्यांची दोस्ती करणारे अशी त्यांची ओळख आहे. रंकाळा तलावात पसरलेली जलपर्णी काढावी म्हणून त्यांनी रंकाळा तलावात दिवसभर तरंगत राहून केलेलं आंदोलन महापालिका प्रशासनाला आजही लक्षात आहे. राजहंस पक्षी काही निसर्गप्रेमींनी सोडल्यानंतर त्या राजहंसांना विजय साळुंखे रोज धान्य घालतात. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते राजहंसासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ काढतात. ते कडधान्य घेऊन येतात आणि त्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येताच तलावात कुठेही असलेले राजहंस काठावर येतात, धान्य खातात. विजय साळुंखे त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवतात. किंबहुना या क्षणाची राजहंस दिवसभरात वाट पाहत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राजहंसांना सांसर्गिक आजार झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्व राजहंसांना तलावातून बाहेर काढणे आवश्यक होते. त्यासाठी अग्निशामक दलाचे जवान राजहंसांना काठाकडे जाण्यासाठी उचकावत होते, पण एकही राजहंस काठाकडे आला नाही. त्यामुळे विजय साळुंखे यांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्यांनी तलावाच्या काठावर येऊन आपल्या मोटारसायकलीचा हॉर्न वाजवला आणि अवघ्या काही मिनिटात सर्व राजहंस काठावर आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यातील 3 आजारी राजहंसांना लस दिली. त्या 3 राजहंसांना काठावरच महापालिकेच्या एका इमारतीत क्वारंटाईन केले. आता ते राजहंस बरे झालेत. आता संसर्गजन्य आजाराच्या फेऱ्यात अडकलेले बहुतेक सर्व राजहंस बरे झालेत. रंकाळ्यातील त्यांच्या स्वच्छंदी विहाराने तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर. आत्ता आपण आहोत कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या दक्षिण दिशेला. इथं आज यायचं कारण यासाठी की या रंकाळा तलावात एक साधारण 7-8 वर्षापूर्वी राजहंस सोडण्यात आले आणि त्या राजहंसांची इथल्या जैवविविधतेचा तो एक भाग आहे म्हणून इथे राजहंस सोडण्यात आले. त्यांच्यासाठी इथं खाद्य म्हणजे लहान लहान मासे, त्यानंतर शेवाळ वगैरे त्यांच्या दृष्टीनं पूरक असं इथं खाद्य भरपूर होतं. या बाजूला शांतताही होती, म्हणजे विशेषतः लोकांचा जास्त ये जा नव्हती. गेल्या काही दिवसात या राजहंसापैकी 8 ते 9 राजहंस मृत्युमुखी पडले. याचं कारण असं सांगतात की त्यांना कुठला तरी एक संसर्गजन्य आजार झाला
किंवा अन्य काही असं घडलं की ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू आला. कोल्हापुरात इतक्या मध्यवर्ती ठिकाणी आणि जैव विविधता ज्यात इतकी ठासून भरलेली आहे असा रंकाळा कोल्हापूर शहराला म्हणजे निसर्गाने दिलेली एक मोठी देणगी आहे. आणि या परिसरात खूप निसर्गप्रेमी आहेत. आता माझ्या समोर जे आहेत ते विजय साळुंखे, म्हणजे कोल्हापुरातले एक अतिशय ज्येष्ठ अशा पद्धतीनं निसर्गाचं पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी झटणारे जे काही असंख्य कार्यकर्ते आहेत त्यापैकी ते एक. रंकाळा काही वर्षापूर्वी याचं पाणी हिरवंगार झालं होतं, सगळं केंदाळानं भरून गेलं होतं, जलपर्णीनं व्यापलं होतं. त्यावेळा याच विजय साळुंखेनी एक दिवस रंकाळ्यात तरंगून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं आणि त्याची दखल घेऊन महापालिकेला केंदाळ मुक्ती मोहीम राबवावी लागली. आता इथं असलेल्या या राजहंसासाठी देखील त्यांची रोज त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कोणतंही महत्वाचं काही घडलं तरी इकडं ते अर्धा तास येऊन या राजहंसांना तांदूळ गाठल्याशिवाय जात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यांचं आणि राजहंसाचं नातं इतकं जवळचं झालेलं आहे की ते रंकाळा तलावाच्या या बाजूला येताना ज्यावेळी त्यांच्या दुचाकी वाहनाचा हॉर्न वाजवत येतात त्यावेळा आपोआपच सगळे राजहंस जे पाण्यात असतात ते या काठाला त्यांची आवाज ऐकून येतात आणि ते त्यांना तांदूळ देतात किंवा अन्य खाद्य देतात अशी परिस्थिती आहे. ते या राजहंसाचे मित्र कसे झाले किंवा त्यांनी ह्याची कशी जपणूक करायचा प्रयत्न केलेला आहे ते आता त्यांच्याच तोंडातून ऐकलं तर ते खूप इंटरेस्टिंग होईल. नमस्कार सर. गेल्या 8 वर्ष कोरोना काळाच्या आधीच आम्ही थोडे त्याला गहू तांदूळ आणून घालत होतो. मग असं घालता मग प्रत्येकांना सांगायला लागलो, प्रत्येकाच्या घरात जायला लागलो, कोणाच्या घरी गहू तांदूळ काय शिल्लक असेल ते आणून द्यायला लागले. नंतर पर्यावरणवाली बी आमच्या याच्यात मिसळू लागली. रंकाळा प्रेमीवालीने तर मला एवढा सपोर्ट केलेला आहे की बोलायला नको. तिने काय सांगा त्यांना तुम्ही सांगितलं ते आम्हाला फोन करतात, तुम्हाला काय पाहिजे सांगा आम्ही आणून देतो. मग आम्ही सगळे त्यांना फोन करायचं, ते आणून बी देत होते. रंकाळा प्रेमीवाली एवढा त्यांनी सपोर्ट केला आम्हाला की बोलायला नको. त्याच्यामुळं काय झालं, जवळजवळ 7-8 नर होते. ते नर होते आणि त्याच्यात मादी जाती नव्हती. त्यावेळी ती मुंबईवरनं त्यांनी 5 मादी जाती आणल्या. 5 मादी जाती आणून इथं बाळू पाटील म्हणून आहेत व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीनं मुंबईवरनं जाऊन गाडीतनं आपल्या स्वतःच्या तिने आणून सोडली. सोडल्यानंतर त्यांची पैदास चालू झाली. पैदास चालू जाताना त्यांचे काय व्हायचं, त्यांचे वजन जास्त असल्यामुळे त्यांची अंडी फुटायची, मात्र व्हायची, कवा 5 पिल्ली तयार व्हायची, कवा 10 पिल्ली तयार व्हायची. एवढ्यापर्यंत सगळं चालू होतं. आणि हे चालू असताना मी त्यांची पैदास करायची, हे करायची. त्यांना मुलांना लहानपणासारखं कोथमीर घालायची. त्यांना लहानपणी असतात ना त्यांना कोथमीर घातली लय आवडते. मग ही तिची पिल्ली मोठी करत आम्ही 39 बटकं तिची आता तयार केली. अचानक काय झालं कुणाला माहिती. आता आम्ही रोज त्यांना खायला घालतोय, हे घालतोय. कधी असा विषय कधी झाला नाही की बाबा ती मरण पावले. परंतु रंकाळा प्रेमीवाल्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा यांना काहीतरी बाबा ड्रॉप देऊन यांना जगवायचा प्रयत्न करायचा. लई जणांनी हे इथनं बदकं तिकडे नेऊन हलवायचा प्रयत्न करा. त्या ह्या तलावात सोड्या, त्या तलावात सोड्या. त्या तलावात सोडल्यानंतर ती परत येणार कुठं. हे वैभव आम्ही एवढं 8 वर्ष 10 वर्ष करतोय, हे सगळं बोंबलं जाणार. त्याच्यामुळं आम्ही काय केलं की यांना इथनं हलवायचं नाही, काय असेल ते इथं ड्रॉप करा. मग आम्ही होडी आणली, होडीनं पकडायचा प्रयत्न केला, खरं गावलं नाही. मग माझ्या डोक्यात आलं की बाबा ह्यांना माझा हॉर्न वाजवल्यानंतर ते येतात. आणि त्याच्या ह्याच्यावर आम्ही नेट आणलं आणि नेट लावून त्यांना लावलं आणि खायला घालायच्या आमिषानं आम्ही त्यांना पकडून त्यांच्या यांना ड्रॉप घालायला चालू केले. त्यांच्यावर औषधोपचार केले म्हणा. उपचार केले, त्याला ड्रॉप घातला, तोंडातले थेंब टॉनिक दिलं त्याला. आणि हे सगळं असं करता सगळ्यांनी सपोर्ट करून A1 फॉरेस्ट वाली बी आले होते, कॉर्पोरेशन पशुवैद्यकीय अधिकारी होते, महापालिकेचे होते. सगळेच म्हणजे असं अख्खं कोल्हापूर एकटवलं होतं, एकटवून आलं होतं. आणि त्यामुळे मला ते एवढं भारावून गेलो की बस बाबा रंकाळा प्रेमी आमची एवढी सगळी एकत्र आलीत आणि सगळ्यांनी केलं. त्याच्यामुळे मी खरोखर त्यांचं धन्यवाद मानतो रंकाळा प्रेमीवाल्यांचं. आता फक्त एक सांगा, एक यातला ठीक आहे ते सगळे बऱ्यापैकी आता हे सगळे राजवंश बरे झालेले आहेत आता, पण ते तुमचा हॉर्न वाजल्यानंतर किंवा साहजिकच आहे आपल्याला जो प्रेम करतो त्याच्या सगळ्या
त्याच्यासाठी ते देखील आपला प्रतिसाद देतात तुमच्यासाठी. असं. तर ते हॉर्न वाजवला की त्यांची कशी प्रतिक्रिया सुरू होते? त्याचं कसं आहे, मी एकदा काय आलं खायला घेऊन येतो, 2-3 दिवस यांना खायला काय मिळालं हा. नव्हतं. खायला मिळालं नव्हतं, मग काय काशावीस होतात, का आम्ही इकडे बी येत नाही, काय येत नाही आमच्याला, काय कोणा पोषणारचा भात असतो तो बरोबर. घालतोय आम्ही, बरोबर. कधी काय झालं नाही, नसला की हे होते. मग एक दिवस मला आनंद झाला की बाबा आज भरपूर खायला मिळाले, हा. मग आता आपण ते लांब आपण त्याच्या बेल वाजवूया म्हटल्यानं हॉर्न वाजवत आलो आम्ही. हॉर्न वाजवत यांची धडपड चालू झाली, त्यापासून माझ्या लक्षात आलं की बाबा यांना माझा हॉर्न हे त्यांच्या डोक्यात बसलं. यांनी बसवून ठेवलेला आहे. आणि ते आले की आपोआप इकडे या रस्त्या कडेला बाहेर यायला चालू होतात आणि ते तसे येतात बाहेर. मग या राजवंशाच्या जपणुकीसाठी तुम्ही वैयक्तिक तर करतातच, पण अख्खं कोल्हापुरातले सगळे विविध घटक इथं येऊन त्यांना खाद्य हा, वगैरे सगळे पुरवतात. येतात. आणि यांनी रंकाळ्याचा वैभव वाढवतो. हे वैभव वाढायलाच पाहिजे. हे वैभव वाढलं तर इथं किती लोकेशन आहे बघा, हो, हे हो. झाडी बघा, तिकडे हे बघा, हे बरोबर. आता हे शेड आहे, एक शेड मध्ये काय मी घेऊ शकत नाही. मला एवढंच करायचं आहे की कॉर्पोरेशननं इथं काहीतरी एक कुत्र्यापासून सावध राहण्यासाठी एक जाळी मारून जर दिली आम्हाला कडेनं, अशी एवढी जाळी जर मारली लई छान होईल. आणि त्यांचं खाद्याचं एवढं व्यवस्था करावी. आम्ही घालतोय, आम्ही बी आणतोय, तर थोडंफार कॉर्पोरेशननं जर मदत केली तर कोल्हापूर महानगरपालिकेचं केवढं नाव मोठं होईल. आणि हे पक्षीप्रेमी आहे, आम्ही त्यांचा आभार मानीन आणि काय बोलू म्हणून. त्यांना फक्त आता भीती म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्याची. कुत्र्याची धारी याची पिल्ली पळवून येतात, हा. म्हणून आम्ही या शेड मध्ये त्यांना ठेवतो आतमध्ये. आता मला असं समजलं 3-4 दिवसापूर्वी यातलं आणि काहीतरी 5-6 पिल्ली झालेली आहेत. हो साहेब, मी तुम्हाला ते दाखवणार आहे. ते आता हे झालेलं आहे, हे दाखवणार आहे मी, आणि तिथे तुम्हाला शेड मध्ये घेऊन जाईन मी. हे सांगडं हे काढा, काय होतंय कोण बी येऊन फोटो काढतोय आणि ते बरोबर. बाहेर हे करतो म्हणून आम्ही बेस्ट पॅक करून ठेवलं. असं मोठं व्हावं हा. आणि कॉर्पोरेशन कडनं आम्हाला काहीतरी करून दिलं तर ते कुत्र्यापासून सावध राहील. म्हणजे या राजवंशांना जो धोका आहे तो कुत्र्यांचा. त्यासाठी आपल्याला हे इथं जसं साईडने अशी जाळी मारून दिली तर पुष्कळ होईल, सुरक्षित राहते. सुरक्षित राहील. तलाव म्हणजे निसर्गानं असं शहराच्या मध्यवर्तीत आणि शहराजवळ एवढा मोठा तलाव कुठंच दिलेलं नाही. नुसतं पाणी आहे यात असं नाही, तर यात निसर्गाचं वैभव, पक्षी, मासे, त्यानंतर स्थलांतरित पक्षी, परदेशातून येणारे इथं काही पक्षी आहेत. आणि हा रंकाळा जपण्याचा मी जो एक तुमच्या ताकदीनं प्रयत्न केलेला आहे तो कसा आहे? आता गेली 10 वर्ष रंकाळ्यात बदक येतात. प्रत्येक महिन्याला मला वाटते, पावसाळा असून दे, हिवाळा असून दे, उन्हाळा असून दे, प्रत्येक ऋतूचे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे नवीन नवीन इथं पक्षी बघायला मिळतात. पक्ष्यांची ये जा होते इथं आपल्या इथं. त्यानंतर आम्ही ते बदकांचं पण त्यांचं पण आम्ही बऱ्यापैकी जेवढं आम्हाला जमल, आमचे विजयदादा साळुंखे, आठवले दादा, परत वरेकर मामा, हे दादा, आम्ही हे सगळे आम्ही पक्षीप्रेमी जे आहे या हा रंकाळा पक्षीप्रेमी आम्ही हे करतो. आता गेली 10 वर्ष आम्ही करतोय आतापर्यंत, हे केलेलं आहे. आता फक्त कसं आहे, थोडा प्रॉब्लेम कसा होतोय की आता प्रत्येकाला एवढं त्यांचं जरा पक्ष्यांची संख्या वाढल्यामुळं काय व्हायला लागले, एवढं आम्हाला धान्याची ऍडजस्टमेंट होत नाही. आणि काय आहे, काही लोकांनी समजा समाजातील दानशूर लोकांनी थोडी थोडी जर मदत जर केली तर मला बरं वाटेल, म्हणजे आमच्या ग्रुपला बरं वाटेल. हे देणे जरा आमच्या कसं आहे, आमच्या ह्या कामाला थोडी गती मिळेल आणि त्यानंतर पुढे आम्ही आणि ह्याच्यापेक्षा चांगलं. आता साधारणतः काय व्हायला लागले, आता आम्हाला 10 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम झाले आम्हाला जाणवा लागले. आता काय होते, जंगली कुत्री ही येतात, त्या पक्ष्यांच्यावर हल्ला करतात, काही लोक पण करतात. पण आता आम्ही आता 24 तास इथं हे करू शकत नाही. मागच्या वेळेला आम्ही ह्या गोष्टीसाठी 2 कॅमेरे बसवले तिकडे, त्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे लोकांची मानवी लोकांच्याकडनं कमी आले. पण आता काय आहे, हे कुत्री बित्री आहेत, रानटी कुत्रे वगैरे, ह्यांना आपण काय कॅमेरा अडवू शकत. त्याच्यासाठी मला काय आहे की आम्हाला थोडंफार त्या नवीन बच्चे जी तयार झालेले असतात किंवा हे बदक संध्याकाळी एक आज जर समजा बसले तर आम्हाला आम्हाला काय होईल, आम्हाला निवांतपणे जरा वाटेल जरा. राजवंशाचं काय होणार, हा. पण निसर्गाचं हे बघा, 3 दिवसापूर्वी आणि 5 हा, तयार झालेलं आहे. ही वाढ होतच राहणार. नाही, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. पहिले 8 बदक होते. रंकाळप्रेमी ह्या लोकांनी पण, खनिवार मित्र मंडळ ह्याच्या लोकांनी पण आम्हाला सगळं 5 माद्या सोडल्या. त्याच्यानंतर बाकीची जी झालेले आहेत
की इथं पैदा झालेली बच्चे आहेत आणि आज थोडंसं ह्यांना थोडी जरा काही रोगप्रतिकार झालेला आहे. त्यांना आम्हाला थोडं जरा वाईट वाटते. आम्हाला पण वाटते, आमच्या ग्रुपला वाटते. इथं लोक जी संध्याकाळी लहान मुलं घेऊन जे येणार आहेत त्या लोकांना पण थोडंसं फार वाईट वाटते. फक्त प्रशासनानं जर असं हे करून घ्यावं, नाही करून घ्या. आमची इच्छा अशी